असं म्हणतात की आयुष्यात कधी कधी शॉर्टकट घेणं खूप महागात पडू शकतं. सरळ मार्गाने जात राहाल तर नक्कीच तुमच्या ठिकाणावर पोहोचाल. मी खूप चकवा या विषयावर गोष्टी वाचल्या आहेत, त्याबद्दलचे किस्से देखील ऐकले आहेत. परंतु जे माझ्यासोबत घडलं तो नक्की चकवा होता की मी लवकर पोहोचण्याच्या नादात घेतलेल्या शॉर्टकटची मला मिळालेली ती शिक्षा होती. माझं सगळं लहानपण मामाच्या गावाला गेलं. मामाकडे शेती भरपूर होती. मग मला लहानपणापासूनच शेतीबद्दल भयानक ओढ होती. मामाकडे शेती होती, ती पण बागायत शेती. पाण्याची काहीही कमी नव्हती. 8 ते 9 वर्ष मी मामाच्या गावातच होतो. त्यामुळे मला गावचे आणि रानातले सगळे रस्ते तोंडपाठ होते. शनिवारी दुपारी शाळा सुटली की तसंच एकटाच रानात जायचो. तेव्हा मी छोटा होतो, कदाचित 2रीमध्ये असेन. त्या गावाला लागूनच एक नदी होती. नदीच्या पलीकडल्या तीरावरून रानात जावं लागायचं. त्याच तीरावर गावची स्मशानभूमी होती. तेव्हा ना तिला शेड होतं ना काही, अशीच मोकळी जागा होती. रानात जाताना किती वेळा तरी ठरवायचं की त्या स्मशानाकडे लक्ष नाही द्यायचं, तरी त्या स्मशानाकडे लक्ष जायचंच. गवत राख पडलेली असायची, ते सगळं पाहून मला धडकीच भरायची. पण आता शेड आहे तरी पण गेलं तरी धडकी भरतेच. गावचे लोक तरी बाहेरच प्रेत जाळतात. वयाच्या 10व्या वर्षी मी गाव सोडून शिक्षणासाठी पुण्यात आलो. आता पुण्यातच शिकतोय, पण जेव्हा पण मला सुट्टी लागते मी त्याच्या दुसऱ्याच दिवशी मामाचं गाव गाठतो. असंच मी गेल्या वर्षी डिसेंबरच्या महिन्यात सुट्टीसाठी आजोडी गेलो. शेतात ऊस भरपूर होता आणि त्याला पाणी वेळेवर द्यावं लागायचं. आणि गावाला लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे माझे आजोबा सकाळचे रानात निघून जायचे आणि 12 वाजेपर्यंत घरी यायचे. काही दिवसांनी ऊसतोड सुरू झाली आणि माझे आजोबा दिवसभर रानात असायचे. एक दिवस डबा तयार नव्हता. आजोबा सकाळीच निघून गेले होते आणि डबा घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर आली. मी थोडा घाबरलो, कारण स्मशानभूमीच्या इथून जायचं होतं. मनाशी ठरवलं, एखाद्या मित्राला फोनवर बोलत जाऊया. आजीने डबा दिला. मी डबा घेऊन निघालो. नदीच्या पुलावर आलो आणि पहिली नजर स्मशानभूमीच्या शेडकडे गेली आणि पाहून धडकीच भरली. थंडीचे दिवस जरी असले तरी ऊन मात्र जबरदस्त होतं. मित्राला फोन लावला आणि निघालो. स्मशानभूमीपाशी आलो. तिथे शेडपाशी एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं. जास्त भीती ते झाड पाहूनच वाटायची. फोनवर बोलता बोलता पुन्हा त्या स्मशानभूमीकडे लक्ष गेलं. तिथे लाल की गुलाबी रंगाचा एक कपडा पडला होता. राख दिसत होती आणि काही वैरण पडलेली दिसत होती. तो गुलाबी कपडा तर अजूनही माझ्या डोळ्यांसमोर दिसतो मला. मी थोडंसं पुढे आलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. चला, काही झालं नाही बाबा. तसाच मी निघालो फोनवर बोलत बोलत आणि असाच पुढे जात राहिलो. जवळपास 15 ते 20 मिनिटे फोन चालूच. शेवटी मित्रच बोलला, ठेव म्हणून. मग काय, नाईलाजाने ठेवावा लागला. ती वाट कच्ची होती. बाजूला बाबळीची झाडं होती. रस्त्याला कोणीच नव्हतं. कुठेतरी ट्रॅक्टर चालू होता. त्यावरचं जीता था जिसके लिए गाणं स्पष्ट ऐकू येत होतं. असंच इकडे तिकडे बघत चालू लागलो आणि एका वळणावर येऊन पोहोचलो. तिथे 2 रस्ते होते. एक सरळ गेला होता, जो रानात जाताना थोडासा लांब पडायचा, आणि एक उजवीकडे गेला होता, जो शॉर्टकट होता, पण कोणीही एकटं त्या वाटेने गेलं नव्हतं. मला पण सक्त ताकीद दिली होती की त्या वाटेने कधी एकट्याने यायचं नाही. तिथे मी जरा थांबलो. मागे कळकाचं बेट होतं. थोडासा मी गोंधळात पडलो होतो, नक्की काय करावं. 2 वर्षांपूर्वी मामासोबत या शॉर्टकटने गेलो होतो आणि लवकर पोहोचलो होतो. सरळ गेलो तर लांब पण पडेल आणि मलासुद्धा आता एकटं चालायचा कंटाळा आला होता. मग म्हणलं चला घ्यावा शॉर्टकट, असं म्हणत मी उजवीकडच्या रस्त्याने चालू लागलो. मोबाईलला गाणं लावलं आणि चालू लागलो. आजूबाजूला झाडावर मव्हाळ दिसतंय का ते पाहत होतो. खूप दिवस झाले होते रानातला मध खाऊन. या वाटेने फक्त 3 वावर पालती घातली की 4थं का 5वं शेत आमचं होतं आणि त्याच्या खालच्या अंगाला विहीर होती.
त्या विहिरीपाशी असलेल्या शेतामध्ये ऊसतोड चालू होती. 10 मिनिटांमध्ये मी पोचणार होतो त्या वाटेने. डोक्यावर ऊन होतं. एकटाच चालत होतो. ढेकळं तुडवत बराच वेळ मी चालत होतो, पण ना ती वाट संपत होती ना ते वावर संपत होतं. नेमकी फोनमध्ये वाजणारी गाणीसुद्धा बंद झाली. मोबाईल काढून पाहतो तर रानात नेटवर्कही नव्हतं. आता मात्र भीती वाटायला लागली होती. 10 मिनिटांचा चांगला अर्धा तास झाला होता, पण मी अजूनही पोहोचलो नव्हतो. आता मात्र माझी चांगलीच तंतरली होती आणि मला अचानक जाणवलं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. हे माझ्या लक्षात यायला आणि माझ्या मागून शुक शुक इकडे बघ असा आवाज यायला एकच वेळ. मी पळू की मागे वळून पाहू काहीच कळत नव्हतं. शेवटी काहीही विचार न करता मी पळू लागलो. हातात डब्याची पिशवी आणि मी नुसतंच पळत होतो. पळत पळत येऊन एका उसाच्या शेतापाशी येऊन थांबलो आणि जरा हायसं वाटलं. मला वाटलं कदाचित आपण 3 वावर पालती घालून आलो असेल, पण आजूबाजूला पाहिलं तर तो संपूर्ण परिसर मला नवखा वाटत होता. याआधी कधी मला असं इथे झालं नाही, पण आजच का असं होतंय? कुठे आलोय मी? काय झाले नक्की? काय घडतंय? कोण होतं माझ्या पाठलागावर? कोणाचा आवाज होता तो? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात गोंधळ घालत होते. आणि तेवढ्यात पुन्हा तोच आवाज, शुक शुक इकडे बघ. आता पळायची पण ताकद माझ्या अंगात उरली नव्हती. तरीही पळण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि तो आवाज माझ्या अगदी जवळ येताना मला जाणवत होता. फक्त आवाज एवढाच येत होता, शुक शुक. मी जीवाच्या आकांताने ओरडलो, वाचवा, पण कोणीही तिथे मला माझ्यासोबत दिसलं नव्हतं आणि तो आवाज जवळजवळ येतच होता. आणि शेवटी मी त्या ढेकळात डोळे झाकून पडलो. आणि दुसऱ्या दिवशी त्याच गावाच्या स्मशानभूमीत शेडच्या बाहेर एक सरण रचलं गेलं होतं आणि त्या सरणावर मी शांत झोपलेलो होतो. लोक आपाप चर्चा करत होती. सरळ वाटेने यायचं तर कशाला त्या वाकड्यात शिरला? आता त्या मुंजाने आणखी एक बळी घेतला. मित्रांनो, ही शॉर्टकटची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशाच पुढच्या गोष्टीमध्ये. धन्यवाद.